शिशु संगोपन संस्था संचलित सविता रमेश फिरोदिया प्रशाला अहमदनगर। इयत्ता दुसरी, विषय बालभारती। धडा 6वा, चंपकला शाबासकी मिळाली। बालमित्रांनो, आज आपण चंपकची गोष्ट पाहणार आहोत। चंपक डोंगर गावी राहायचा। गाव सुंदर होते। चंपकला आपले गाव खूप आवडायचे। तुम्हाला पण आवडते ना तुमचे गाव? तसेच चंपकचे सुरेश मामा शहरात राहायचे। चंपक पण शिकायला मामांकडे शहरात गेला। तुम्ही पण शिकण्यासाठी आला आहात ना शहरात? त्याचप्रमाणे हा चंपकसुद्धा शिकण्यासाठी आपल्या मामांकडे शहरामध्ये आला। मामांकडे राहून शिकून चंपक मोठा झाला। चंपकला काम करायला आवडायचे। चंपकने नगरपालिकेची परवानगी मिळवली। मामांनी मदत केली। पहा मुलांनो, चंपकला काम करायला आवडायचं आणि काम करण्यासाठी शहरामध्ये नगरपालिकेची परवानगी घ्यावी लागते आणि ती परवानगी चंपकने मिळवली आणि त्यासाठी मामांनी सुद्धा त्याला मदत केली। आता तर काय, नगरपालिकेने चंपकला परवानगी दिली आणि मग चंपकने हिरा बागेजवळ एक केळीची गाडी उभी केली। पिवळी धम्मक गोड केळी तो विकू लागला। त्याची ती पिवळी धम्मक गोड केळी लोकांना आवडू लागली। एके दिवशी एका मुलाने केळी घेतली। केळी खाऊन साल सडकेवर टाकली। मागून आलेले आजोबा सालीवरून घसरले। पडता पडता सावरले। चंपक धावत मदतीला गेला। आजोबांना बाजूला नेऊन बसवले। पाणी दिले। चूक मुलाने केली, पण चूक आपलीच समजून चंपकने आजोबांची माफी मागितली। आजोबांनी चंपकला शाबासकी दिली। चंपकने गाडीजवळ कचरा कुंडी ठेवली। केळी खाऊन लोक साली कचरा कुंडीत टाकू लागले। नगरपालिकेची कचरा गाडी कचरा नेऊ लागली। आता सडक साफ राहू लागली। चंपकला आनंद झाला। मुलांनो, आवडली ना चंपकची गोष्ट? आता या गोष्टीवरून आपण एकच बोध घ्यायचा की केळी खाऊन झाल्यानंतर केळीची साल रस्त्यावर इकडे तिकडे न टाकता कचऱ्याच्या पेटीतच टाकायची। बघितलं ना, आजोबा त्या सालीवरून पडले असते, त्यांना लागलं असतं, पण चंपकने त्यांना कशी मदत केली आणि आजोबांना कसं सावरलं। मुलांनो, आजपासून आपण ठरवायचं की केळीची साल इकडे तिकडे रस्त्यावर न टाकता ती कचरा कुंडीतच टाकायची आहे।